आज रोजी प्राप्त झालेल्या एकूण 4 ई बसेसचं उद्घाटन माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते होत आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी विभागाकडे वापरण्यात येईल। खास करून ती त्याची अंदाजे रक्कम 1 कोटी आहे। अशा एकूण 3 कोटी रुपयाच्या मागण्या आपल्याला मनपाच्या प्राप्त झालेल्या असून या ई बसेस MSCB सबस्टेशन आपल्याला प्राप्त होतील। अशा एकूण मंजूर 100 बसेस पैकी 20 ई बसेस या शहरातल्या विविध भागात रोडवर थोड्याच दिवसात जिल्हाधिकारी साहेब, पोलीस आयुक्त साहेब तसेच मनपाचे सर्व पदाधिकारी पालकमंत्री महोदय आणि इतर सर्व मान्यवरांचे आम्ही सोलापूर महापालिकेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आहोत। त्यांनी वेळात वेळ काढून सोलापूर महापालिकेच्या या छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी संमती दिली आणि स्वतः रॅलीसह उपस्थित राहिले। त्याबद्दल पालकमंत्री महोदय तसेच आमदार देवेंद्र कोठे तसेच अन्य मान्यवर पदाधिकारी यांची सोलापूर महापालिकेच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात येत आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदय श्री कार्तिकेयन साहेब, माननीय M राजकुमार साहेब पोलीस आयुक्त तसेच आमदार देवेंद्र कोठे साहेब, महापौर कोंडियल साहेब, उपमहापौर तसेच शहराध्यक्ष भाजपा किसन जाधव साहेब तसेच चेतन केदार साहेब तसेच आनंद जाधव साहेब, अंजी फणे साहेब, सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व समित्यांचे सभापती यांचे सोलापूर महापालिकेच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात येत आहेत। आपण ई बसेसच्या या छोट्याखानी कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर लगेचच स्वच्छ महाराष्ट्र योजनेअंतर्गत एकूण 4 रोड स्वीपर आपल्याला प्राप्त झाले आहेत। तसेच एक जेटिंग मशीन पण प्राप्त झाली आहे। त्याचं पण लोकार्पण माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते प्राप्त झालं। त्याबद्दल हा छोटेखानी कार्यक्रम करतो आहोत। एकूण 16 बसेस धर्मवीर संभाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय। उमेदवारांना माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करत आहोत। रोहन माळी, तुषार विश्वास चंदनशिवे, आपण 5 उमेदवारांना आपण आज नियुक्तीपत्र देत आहोत। महापालिकेच्या वतीनं माननीय पालकमंत्री महोदय तसेच सर्व उपस्थित माननीय जिल्हाधिकारी महोदय। भारतीय जनता पक्षाला भरभरून आशीर्वाद सोलापूरच्या जनतेनं दिलं आणि जो शब्द सोलापूरच्या जनतेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिलेला होता तो प्रत्येक शब्द पूर्तीच्या दिशेनं आम्ही पुढे चाललेलो आहोत। मग अनेक प्रश्न अगदी विमानसेवेपासून B2चा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो आता मार्गी लागलेला आहे। त्यानंतर उड्डाणपुलाचा जो विषय होता गेल्या अनेक वर्षापासूनचा 93% जमीन आता आपल्या ताब्यात आलेली आहे, त्याचंही काम प्रत्यक्षात चालू होईल। आणि त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की आपल्या स्वीपिंग मशीन 4 स्वीपिंग मशीन या ठिकाणी आता महानगरपालिकेच्या मालकीच्या आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता ई बसेसचा विषय होता, त्यातल्या 4 बसेस आता पोचल्यात। आज रात्रीपर्यंत आणखीन 16 बसेस पोचत आहेत, 20 बसेस शहरामध्ये पोचत आहेत आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये त्याचं पासिंग आणि बाकीच्या सगळ्या प्रक्रिया पार पडल्या की या शहराच्या सेवेसाठी या सगळ्या 20च्या 20 बसेस शहराच्या सेवेमध्ये दाखल होतील आणि या शहरातल्या नागरिकांसाठी आता ई बसेसची सेवा या निमित्तानं उपलब्ध होईल। त्यामुळे जो शब्द आम्ही महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं किंबहुना या शहराच्या आवश्यकतेनुसार जो शब्द दिला होता तो शब्दाच्या पूर्तीच्या दिशेनं आम्ही सगळेजण चाललो आहे। खास करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपले आमदार सन्माननीय देवेंद्र कोटेजी असतील, आमचे विजय मालक देशमुख असतील किंवा सुभाष बापू असतील, आमचे महापौर असतील किंवा आमच्या शहर अध्यक्ष असतील, ही सगळी टीम आमची
खूप ताकदीनं संघटितपणे काम करते आणि या शहराला विकासाच्या दिशेनं पुढे घेऊन चालले. आजच्या स्वातंत्र्यदिनी आज आपण असा नारा दिला की एकच लक्ष शहर स्वच्छाच्या पद्धतीनं नेमकं सोलापूरकरांना काय संदेश द्याल याबद्दल? नाही, सोलापूरकरांना संदेश हाच आहे की स्वच्छ शहर आणि सुंदर शहर हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि आपली ओळख ही स्वच्छ शहर म्हणून झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून शहरातल्या सगळ्या नागरिकांनी स्वच्छतेला प्रतिसाद द्यावा. आपण स्वतः आपला परिसर, आपलं घर, आपलं अंगण स्वच्छ असावं अशा पद्धतीची भूमिका नागरिकांनी घ्यावी आणि स्वच्छ आणि सुंदर सोलापूरची जी संकल्पना घेऊन आपण पुढे चाललो आहे त्यामध्ये नागरिक बांधवांचा सहभाग मनापासून आणि खूप मोठ्या प्रमाणात असावा अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त होतात.